उद्योगपती राणा दिलीपराव सुरूंचे तर आपल्या बरोबर आता विठ्ठलाचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. काय सांगता तुम्ही? गडचिरोलीमध्ये 1468 कोटीचा प्रोजेक्ट उभा केला होता. असं दुर्गम भागामध्ये तुम्ही लक्ष घातलेलं, मात्र दरवर्षी कोट्यावधी भाविक विठ्ठलाचं दर्शन घेतात. गोरगरीब भाविक असतात, खेडेगावातून आलेले असतात. त्यांच्याकरता आपण इथं काही करणार आहात का? निश्चितच या ठिकाणी 100 बेडचं हॉस्पिटल सुरू करतोय आपण. त्यासाठी 2.5 एकर जागाही आपण या ठिकाणी घेतलेली आहे. साधारणतः 15 ते 18 महिन्याच्या काळामध्ये ते हॉस्पिटल सुरू होईल. काय किती बेडचं असणार, काय सुविधा असणार त्यामध्ये? 100 बेडचं हॉस्पिटल आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असणार आहे ते. हॉस्पिटल करावं असं का आपल्याला वाटलं एकंदरीत? निश्चितच आरोग्याच्या दृष्टिकोनातून मला वाटलं की आपण काहीतरी सेवा द्यावी या ठिकाणी. किती वर्ष झालं तुम्ही विठ्ठलाला येत आहे? विठ्ठल खूप लहानपणापासून येतोय, वयाच्या 3-4 वर्षापासून येतोय. काय तुम्हाला असा अनुभव काय आहे का किंवा हॉस्पिटल तुम्ही उभा केलं, वारीमध्ये काय भाविकांच्या अडचणी? हो, निश्चितच आरोग्यासाठी सहकार्य होईल माझं. विठ्ठलाच्या दारी येणारे लाखो भाविक, करोडो भाविक इथे येतात. त्या ठिकाणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून मला वाटलं की या ठिकाणी आपण आरोग्य सेवा द्यावी. त्या दृष्टिकोनातून 100 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी उभा करत आहोत आपण. आपण बघितलं असेल की जे विठ्ठल भक्त आहेत ते येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात याकरता मंदिर प्रशासन देखील कायमस्वरूपी तत्पर असतं. मात्र उद्योगपती राणा सूर्यवंशी यांनी 100 बेडचं हॉस्पिटल पंढरपुरामध्ये उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जवळपास 2 वर्षामध्ये हॉस्पिटल देखील आता पूर्ण होणार असले त्यांनी सांगितलेलं आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.